काही तर आता आम्ही आज कॉलेजला आलो नाही का, खास कशासाठी जेवायसाठी. इथं मेहंदी कॉम्पिटिशन आहे, रांगोळी कॉम्पिटिशन हे त्यांना ते बघायचं आला म्हणलं तर ते नाही काय पडलं, सगळ्यांना जेवायचं पडलेलं आहे. आता इथं पास वगैरे घेतलं तर आम्हाला जायचं जेवायला. हे कुठं जेवायला, जेवण कुठं आहे? चला आता जेवायला सापडतोय कुठं आहे जेवायचं. गाईज हे बघा, इथं सगळ्यांची मेहंदी कॉम्पिटिशन चाललेली आहे. आम्हाला काही येत नाही, फक्त आम्ही पाहतोय. हे बघा कसली वारी काढली काही ह्या पोरींनी काढली. आम्हाला काय नाही येत, फक्त बघायचं काम करायचं. हे बघा इथं जेवणाची पंगत चालू आहे आणि एवढे इकडे लाईनी आहे. आता आमचा नंबर कवा लागायचा इथं? ही लाईन बघूनच वाटत आहे घरी निघून जावा. ह्या पुरीला नाही का एवढी लाईन बघून म्हणती आपण लाईनीत जाऊन उभं राहू, कारण संपून गेलं ना मग काहीच भेटणार नाही. भूक लागली, आम्ही हॉस्टेलला रूमला राहतोय ना, काय केलंच नाही. जेवण म्हणलं ना सकाळ धरून काय खाल्लंच नाही. आता दुपारचे 1 वाजले काहीच नाही खाल्लं. कॉलेजमध्ये काय कधी भेटलं नाही. जेवण बघा कसलं भारी. इकडे सॅलड आहे, इकडे गुलाबजामुन आहे विथ ज्यूस. गाईज हे बघा इकडे मुलांची लाईन लावली एवढी आणि इकडे एवढी मुलींची. ऑलरेडी भूक लागली, एवढी लाईन आणि मधून घुसलं. ही पोर भांडणं करते गाईज इथं पुरी मधून घुसल्या म्हणून. गाईज तर फायनली आम्हाला भेटलं सगळं जेवण. या पुरीने इथं सांडून पण टाकला होता मठ्ठा, पण गुलाबजाम आम्हाला 2-2च दिले, एक्स्ट्रा नाही भेटणार. कसं बघा कॉलेजमध्ये 2-2च गुलाबजाम म्हणले, एक्स्ट्रा भेटणार. याचं खाऊन झालं जेवणाला नाव ठेवतात. पण तू ताप आल्यावर कसं जेवण लागत ना, कसं जेवण लागत आहे अशी नावं ठेवी त्या जेवणाला. बघा गाईस तर फायनली आमचं झालं खाऊन पिऊन. आम्ही खायलासाठीच गेलो होतो, कारण नाही का आमचं रूमला नाही का स्वयंपाक करायचं वाचन म्हणून. तर आता जाऊन पहिलं झोपायचं. आणि आम्हाला सांगितलं होतं का नाही का गॅदरिंगच्या दिवशी नाही का जेवण ठेवणार आहे, त्याच्यामुळं आम्हाला वाटलं आज परत डबल पण असं, पण तेव्हा जेवण नाही. मग ज्यांनी गॅदरिंगच्या दिवशी जेवायला येणार त्यांनी येऊ नका, जेवायसाठी जेवण झालेलं आहे, आजच होतं जेवण. बाय बाय, आता बाय बाय.